नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातमीने. येत्या सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे आणि तसा प्रस्ताव जो आहे तो शालेय शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देऊ केलेला आहे. मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आणि त्यामुळे गेल्या 15 फेब्रुवारीपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा आणि कॉलेजेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची संख्या कमी होते, ही सकारात्मक गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आणि शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून मागणी होत असल्याचे त्यांनी म्हटलंय. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. बोलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर पालकांची सुद्धा आता एक मागणी जोर वाढू लागली, कारण का कोरोनाची संख्या ज्यावेळेला सुरुवातीला वाढत होती त्यावेळेला शाळा बंद करायचा निर्णय घेण्यात आला. आता कोरोनाची रुग्ण संख्या जी आहे ती राज्यात कमी होताना दिसून येते. कशा पद्धतीने आता पुढची पावलं असणार आहेत? शाळा सुरू होतील का राज्यातल्या? आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळी रुग्णसंख्या वाढली त्यावेळी आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मधल्या काळामध्ये शिक्षक तज्ज्ञांचं असेल, समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल किंवा इतरही मंडळी असेल, पालक मंडळी असेल, सर्वांचं म्हणणं असं आलं की आता रुग्णसंख्या कमी झालेली आहे, त्यामुळे आपण शाळा सुरू कराव्यात. मला सर्वांना एक नम्रतेने सांगायचं आहे की आम्ही कुठलेही निर्णय घेत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे अभ्यासपूर्वक, पूर्णपणे मॉनिटरिंग करूनच आम्ही ह्या गोष्टीचा जो आहे तो निर्णय घेत आहोत आणि शासनाची ती पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून सावधतेनेच आपण प्रत्येक ठिकाणी पावलं उचलली आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये काही तज्ज्ञांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या आणि त्यांच्या माध्यमातून एक सूचना आम्हाला प्राप्त झाली की हे अधिकार स्थानिक प्रशासन स्थानिक लेवलला द्यावे, कारण काही ठिकाणी असं आहे की रुग्णसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी शाळा सुरू करू नयेत, पण काही ठिकाणी जिथे रुग्णसंख्या नाही अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं सुद्धा नुकसान होऊ नये, कारण जिथे सुविधांचा अभाव आहे, जिथे इंटरनेटचा अभाव आहे किंवा जिथे लाईटचा अभाव आहे त्या ठिकाणी तरी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत राहिलं पाहिजे अशी मागणी काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, काही तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली आणि त्याच तऱ्हेचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला आहे की या शाळा सुरू करण्याचे अधिकार जे आहेत ते स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना द्यावेत आणि ते करत असताना वॅक्सिनेशनवर भर द्यावा. जे 15 ते 18 वर्षाचे विद्यार्थी आहेत शाळा लेवलला करता तर फारच उत्तम आहे असं आम्ही त्यांना सांगितलं. त्याचबरोबर आम्ही त्यांना असं सांगतोय की जे आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांना दोन्ही वॅक्सिनेशनवरती कंपल्सरी करून त्याच्या बाबतीमध्ये घ्यावं आणि ज्या SOPs आणि ज्या गाईडलाईन्स कोविडच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्या त्याच पूर्णपणे त्याचं पालन करण्यासंदर्भामध्ये आम्ही सांगत आहोत. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं आम्ही असं कुठलीही घाई न करता, कुठल्याही न करता पूर्णपणे अभ्यासपूर्वक कोविडचे प्रोटोकॉल पाळूनच शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही सांगणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये नुसते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेली आहे. पुढच्या वेळेला त्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते सकारात्मक निर्णय घेतील आणि ते आम्हाला कळवतील. धन्यवाद ताई. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुन्हा सोमवारपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे देऊ केलेला आहे आणि त्याबद्दलचे सविस्तर मुद्दे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. ही आनंदाची बाब आहे किंवा ही समाधानाची बाब आहे की राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या ही पुन्हा एकदा कमी होताना दिसते. खास करून मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतली कोरोनाबाधितांची संख्या जी आहे ती कमी होताना दिसते. ही समाधानाची बाब असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवून लवकरच याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि जर त्याविषयीचा निर्णय घेण्यात आला तर शाळा आणि कॉलेजेस जे गेल्या 15 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेले होते ते पुन्हा एकदा सुरू करण्याच्या बाबतीतली पुढली जी तयारी आहे त्याविषयीचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की हा निर्णय जो आहे तो केव्हा घेतला जातोय, पण तो देखील येणाऱ्या कालावधीत नेमकी काय परिस्थिती असू शकते यावरती अवलंबून असणार आहे. जर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची आकडेवारी ही जर वाढली, हा ग्राफ जर वरती जायला लागला तर कदाचित हा निर्णय जो आहे तो मागे घेतला जाऊ शकतो, पण तुर्तास तरी तशी काही परिस्थिती नाही. म्हणून हा निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या हालचाली आता शिक्षण विभागाकडनं केल्या जात आहेत. त्याविषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेला आहे. हे बघायचं की आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी काय निर्णय घेत आहेत. अर्थात टास्क फोर्सच्या बैठकीत याविषयीची चर्चा केली जाईल, कारण राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करत असताना काही सोयीसुविधा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याच्या बद्दल टास्क फोर्सचा सल्ला हा घेतलाच जातो. म्हणून शाळा सुरू करण्याचा हा जो एवढा मोठा निर्णय आहे तो घेण्याबद्दल ही
टास्क फोर्सची चर्चा केली जाईल आणि ही चर्चा केल्यानंतरच हा जो निर्णय तो घेतला जाईल. म्हणून बघूयात आता मुख्यमंत्री याबद्दल काय निर्णय घेत आहेत. पुढे बघूयात, आदित्य ठाकरे यांनी काल राज्यातील आणि मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतल्याचं कळतंय आणि यावेळी राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली आणि सर्व शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. पण त्यापूर्वी टास्क फोर्सच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. तर कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात. सध्या कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी अगदी कडक करावी. बारामती शहरात तसंच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून ठेवणं आवश्यक आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमात तर 50पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नसावा. सर्वच नागरिकांनी लसीचे 2 डोस घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश देऊन नागरिकांनी मास्कचा वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन करावं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबईकरांसाठी एक खुशखबर अशी आहे की मुंबईत कोरोनाची लाट जी आहे ती ओसरते. महानगरपालिकेने याविषयीची माहिती खुद्द हायकोर्टात देऊ केलेली आहे. आसपासच्या परिसरातील स्थिती ही नियंत्रणात आहे आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि उपनगरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आणि त्यामुळे मुंबईत कोरोना लाट नियंत्रणात आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर मुंबई महापालिकेनं मुंबई हायकोर्टात दिलं आहे. मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं महापालिकेने हायकोर्टात सांगितलं. राज्यात गेल्या 24 तासात 43,000 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर गेल्या 24 तासात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 46,591 रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि दरम्यान रुग्णसंख्या जरी आता कमी होत असली तरी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. बोलूयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, ही समाधानाची बाब आहे की राज्यातली कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती कमी होताना दिसते, पण तरीही आपल्याला गाफील राहून चालणार नाही. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असणार आहे. पण सध्याला परिस्थिती नियंत्रणात आहे असं आपण म्हणू शकतो का? विशाल, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं आपण बोलू शकतो, कारण की त्या संदर्भातले आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर आहे. कारण की काल जी मुंबईतली कोरोनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी आली त्या आकडेवारीमध्ये मुंबईमध्ये 6,000 रुग्ण आपल्याला कोरोनाबाधित झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही आकडेवारी आपण जर पाहिली असेल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6 ते 9 तारखेपर्यंत दररोज आपल्याला मुंबईमध्ये 20,000 रुग्ण आढळताना पाहायला मिळत होते आणि तो आलेख आता आपल्याला या ठिकाणी उतरंडीला लागल्याचं पाहायला मिळतंय. याच मुंबईमध्ये 2 आठवड्यापूर्वी जे तिपटीने रुग्ण आढळताना पाहायला मिळत होते ती रुग्णसंख्या आपल्याला या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जो ओमायक्रॉनचा जो उद्रेक मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होणार असं म्हटलं जात होतं, मात्र आता जी ओमायक्रॉनची आकडेवारी समोर आलेली आहे त्या ओमायक्रॉनच्या आकडेवारीमध्ये जवळपास राज्यामध्ये 2,000 रुग्ण बाधित आहेत. त्यामध्ये पुणे शहराचा हा पहिला क्रमांक लागतो आणि त्यानंतर आपल्याला मुंबई शहरामध्ये या ठिकाणी रुग्णसंख्या ओमायक्रॉनची असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण की मुंबईमध्ये 6 ते 9 तारखेदरम्यान दररोज 20,000 रुग्ण वाढत होते आणि असा अंदाज देखील व्यक्त केला जात होता की मुंबईमध्ये ही रुग्णसंख्या अधिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत जाईल. मात्र मुंबई महानगरपालिकेचं नियोजन यामुळे मुंबईमधली जी आकडेवारी ती आपल्याला कमी होताना पाहायला मिळते आणि या संदर्भामध्येच काल उच्च न्यायालयामध्ये त्याचप्रमाणे
मकरंद कर्णे यांच्या खंडपीठासमोर जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये आपल्या जे मुंबई महानगरपालिकेचे वकील आहेत ॲडव्होकेट साखरे त्यांनी जे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनाची जी माहिती दिली ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली की मुंबईमध्ये जो रुग्णसंख्या वाढीचा जो दर होता तो कशा प्रकारे कमी होताना पाहायला मिळतो. कारण की अजूनही विषय आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये लोकल सेवा सुरू आहे आणि या लोकलने आपल्याला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला लोकल सेवा ही बंद करावी लागली होती. तेव्हा देखील आपल्याला रुग्णसंख्या आपल्याला 20,000पर्यंत मुंबईमध्ये पोहोचताना पाहायला मिळाली नव्हती. मात्र तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याला पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामध्ये ही रुग्णसंख्या लगेच आपल्याला 20,000वरती गेली. मात्र आताही आपल्याला मुंबई लोकल सुरू आहे. मात्र आता ही आकडेवारी आपल्याला कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी सुदैवाची बाब आहे. मात्र तरीही मुंबईकरांनी गाफील राहून चालणार नाही. जी मुंबई महानगरपालिका जी राज्य सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करावं लागेल आणि जो कोरोनाचा जो आपल्याला आलेख घसरताना पाहायला मिळतोय तो असाच जर घसरत राहिला तर येत्या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या आपल्याला आणखी कमी होताना पाहायला मिळणार आहे. मात्र जे मुंबई पालिकेचे जे नियम असतील किंवा राज्य सरकारने जे नियम दिलेले आहेत सर्वांसाठी ते नियम सर्वांसाठी बंधनकारक आहेत. मात्र एक मुंबईकरांसाठी सुदैवाची बाब म्हणजे मुंबईतला कोरोनाचा आलेख आता आपल्याला उतरंडीला लागल्याचं पाहायला मिळतंय. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे ही समाधानाची बाब आहे की मुंबई आणि इतर भागांमधली कोरोना रुग्णसंख्या जी ती कमी होते, पण याचा अर्थ आपण नियमांचं पालन करणं सोडून देणं असं होणार नाही. कारण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करू तरच ही परिस्थिती नियंत्रणात राहणार आहे. पुढे पाहूयात. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागतं, पण या ऑनलाईन शिक्षणाचा अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप मनस्ताप देखील होतोय. विद्यार्थी शिक्षणापासून कोसोत दूर जाऊ लागलेत. विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण आता पालकांनाही झेपेनासं झालं आहे. म्हणूनच बुलढाणा जिल्ह्यातील एका दिव्यांग पालकाच्या चिमुकल्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहून शाळा उघडण्याबाबत विनंती केली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचं कारण देत सरकारनं राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच घ्यावं लागतंय. या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे मोबाईल, इंटरनेट सुविधा आणि त्याला लागणारे महागडे रिचार्ज यासाठी सतत तजवीज करायची कुठून, अशा अडचणीत ग्रामीण भागातील पालकवर्ग अडकलाय. दिव्यांग पालकांनी शाळा बंद असल्यानं काय समस्या उद्भवल्यात याबाबत आपली बाजूही मांडली. माझ्या मुलांनी जे पत्र लिहिलं शाळा उघडण्यासाठी, त्या मुलांनी गेल्या 2 आठवड्यापासून एवढी त्यांची स्थिती ढासळली की त्यांची इच्छा शाळेत जाण्याची असताना आज तुमच्या आदेशामुळे मुले घरी राहतात. दोघंही दिव्यांग पती पत्नी असल्यामुळे आम्ही आमच्या मुलांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाही 30,000 रुपयाचे 2. तर त्यामुळे गरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. पण ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही मनस्ताप सहन करतायत. त्यामुळेच म्हणून की काय, बुलढाणा जिल्ह्यातील जलंब गावचे पवन आणि हर्षदीप या 2 विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना शाळा 50% क्षमतेसह सुरू करण्याची मागणी केली आहे. एका ईमेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा चालू करावी अशी आमची विनंती आहे. आमच्या शाळेत 50% विद्यार्थी राहावे. ऑनलाईन अभ्यास समजत नाही, यामुळे मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले होते. कारण शाळा सुरू करण्यासाठी घरची परिस्थिती, आई वडिलांना दुकान चालवून पैसे कमवावे लागतात, याच्यानं ते मोबाईल घेऊ शकत नाही. शाळा ऑफलाईन लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी 7वी आणि 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलंय. त्या पत्रातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी होणारे ऑनलाईनचे जे क्लासेस आहेत त्यामधून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक जो फायदा आहे तो या ठिकाणी होत नाही आहे. विद्यार्थ्यांचं त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळं आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नियमाचे काटेकोरपणे पालन करून या ठिकाणी आता ऑफलाईन जी शाळा आहे ती सुरू करण्यात याव्या. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही काळात सातत्यानं विद्यार्थी आणि पालक नाराजी व्यक्त करतायत. सरकारने ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत तातडीनं काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी होताना दिसतेय. सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल खंडारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. पुढे पाहूयात. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन खुल्या बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण DCGIच्या समितीनं
लस बाजारात उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे. DCGIच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मार्केटिंग अप्रुव्हलसाठी भारत बायोटेक आणि सिरमने पाठवलेल्या अर्जांची पडताळणी केली. त्यानंतर आता समितीनं ही शिफारस केल्याची माहिती मिळते. सिरमने डिसेंबर महिन्यात कोविशिल्डच्या मार्केटिंगसाठीच्या मंजुरीकरता अर्ज केला होता, तर भारत बायोटेकने नुकताच अर्ज केला आणि त्यामुळे आता लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी मान्यता मिळणार का हे बघावं लागणार आहे. त्यामुळे आता या क्षणाची महत्त्वाची घडामोड आपण बघतोय की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन खुल्या बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण DCGIच्या समितीनं लस बाजारात उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आणि DCGIच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मार्केटिंग करता अप्रुव्हल मागितलं. भारत बायोटेक आणि सिरमने त्याविषयीचा अर्ज जो आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर आता समितीनं ही शिफारस केल्याची माहिती मिळते. सिरमने डिसेंबर महिन्यात कोविशिल्डच्या मार्केटिंगसाठीच्या मंजुरीकरता अर्ज केला होता, तर भारत बायोटेकने नुकताच अर्ज केल्याचं कळत आहे. त्यामुळे आता लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी मान्यता मिळणार का हे बघावं लागणार आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, जर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही लस जर खुल्या बाजारात उपलब्ध होते तर याचे काय फायदे खरं तर सगळ्यांना होणार आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात भारत बायोटेक आणि कोविशिल्डच्या संदर्भात अर्ज केला होता DCGIकडे की भारताची जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये या दोन्ही लसी उपलब्ध असेल तर सर्वसामान्य नागरिकांना स्वतःहून या लसी घेता येईल आणि यामुळे कुठेतरी कोरोनावरती जो प्रतिबंध घालण्यासाठी मोठी हातभार लागणार आहे अशा प्रकारचा दावा खास करून DCGIमध्ये करण्यात आलेला आहे. या DCGIच्या आधारावरती मार्केटिंग टीमला आता परवानगी देण्यात आलेली माहिती पुढे आली आहे. पण साधारण काय वाटतं प्रशांत की केव्हापर्यंत याविषयीची परवानगी दिली जाऊ शकते? म्हणजे अर्थात आता या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली, शिफारस झालेली आहे, मग पुढली प्रक्रिया काय असू शकते? साधारणतः या पद्धतीने DCGIकडे परवानगी मिळाली झाली आहे. यानंतर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी संदर्भात बाजारपेठेमध्ये हे उपलब्ध करण्याकरिता त्या संदर्भातली सप्लाय चेन निर्माण केलं जाईल आणि सप्लाय चेन निर्माण केल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसात जर परवानगी दिलेली आहे याचा अर्थ असा होतो 15 ते 20 दिवसामध्ये भारताच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होईल, त्या प्रकारची सप्लाय चेन निर्माण होईल आणि यामुळे जो ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे धोका देखील कमी करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होईल. ज्यांनी लस नाही घेतली त्या लोकांना लस सहज उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत भारत सरकारच्या नियंत्रणातून ही लस दिली जाते. भारत सरकार सर्व राज्य सरकारांना ही लस पुरवठा करते आणि राज्य सरकार ती लावण्याचं काम करत असतं. आता थेट लस मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे ही मोठी घडामोड आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आता खुल्या बाजारात उपलब्ध होण्याबद्दल तशी शिफारस करण्यात आलेली आहे. कारण DCGIच्या समितीनं लस बाजारात उपलब्ध करून देण्याबद्दल ही शिफारस केली आहे. पुढे पाहूयात बातमी आहे गडचिरोलीमधनं. गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींची मतमोजणी आज करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चारमोशी, धानोरा आणि कुरखेडा या 9 नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही मतमोजणी आज करण्यात येणार आहे. महेश, आता अर्थात सगळ्यांचं लक्ष आहे ते गडचिरोलीतल्या नगरपंचायतींचा काय निकाल समोर येतोय. तर मतमोजणीला साधारण किती वाजता सुरुवात होते आणि काय एकूण कल दिसून येतोय? गुड मॉर्निंग विशाल. आज गडचिरोली जिल्ह्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण राजकीय दृष्ट्या गेले 2 महिने या भागातल्या विशेषतः ज्या 9 नगरपंचायती आहेत त्या ठिकाणी राजकीय घडामोडी सुरू होत्या. एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, कुरखेडा, मुलचेरा या ज्या 9 नगरपंचायती आहेत त्या ठिकाणी 2 टप्प्यात निवडणूक पार पडलेली आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक 21 डिसेंबरला झाली होती. त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी जी निवडणूक झाली आहे ओबीसी साठी असलेल्या ज्या जागा होत्या त्या आता खुल्या प्रवर्गातून झाल्यामुळे त्या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली आहे. राजकीय दृष्ट्या ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारण या ठिकाणी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यानंतर भाजपचं अस्तित्व बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलं होतं. यावेळी शिवसेनेनं या ठिकाणी खूप ताकद लावलेली आहे, कारण शिवसेनेचं अस्तित्व दक्षिण गडचिरोलीच्या ज्या 4-5 नगरपंचायती आहे त्या ठिकाणी शून्य आहे. मात्र त्या ठिकाणी शिवसेनेनं आपली ताकद पणाला लावलेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. अहेरी असेल, सिरोंचा असेल, त्या ठिकाणी त्यासोबत चामोर्शीमध्ये पालकमंत्र्यांचे खास असलेले कट्टर समर्थक किरण पांडव स्वतः या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. त्यासोबतच विजय वडेट्टीवार यांनी चामोर्शीमध्ये आणि कुरखेडा इथं जाहीर सभा घेतली होती. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाळात्रम असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगडा लोहार, माजी आमदार दीपक आत्रम, यासोबतच भाजपचे खासदार अशोक नेते असतील, देवराव होळी भाजपचे आमदार, या सगळ्यांनी आपली ताकद लावली होती. त्यामुळे आज निकालामध्ये नेमकं जनता कोणाला कौल देते पाहणं महत्वाचं ठरेल. सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे. साधारणतः 1 तासामध्ये आपल्याला निकाल स्पष्ट होईल अशी शक्यता आहे. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समिती आहे, 2 नगर परिषद आहेत. त्यामुळे या निकालाचा नक्कीच परिणाम पडणार आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी खूप ताकद पणाला लावली होती. आज नेमकं गडचिरोलीच्या विशेषतः या ज्या नगरपंचायती आहेत, एटापल्ली असेल, सिरोंचा असेल, भामरागड असेल, हा दक्षिण गडचिरोली राज्याचा शेवटचा टोक असलेला भाग आहे. अशा ठिकाणी 5 वर्षापूर्वी नगरपंचायत अस्तित्वात आली होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षात या नगरपंचायतीमध्ये झालेल्या कामाचं प्रतिबिंब आहे. विशेषतः जे जुने लोकप्रतिनिधी ते आपली ताकद आजमावत आहेत, ते स्वतः या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे 5 वर्षातल्या त्यांच्या कामाचं मूल्यमापन या भागातल्या जनतेनं नेमकं कसं केलं आहे हे आजच्या निकालामधून आपल्याला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी राजकीय दृष्ट्या माओवाद्यांच्या कारवाईमुळे नेहमी चर्चेत असलेला हा जिल्हा आहे. अशा जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी सुद्धा किती मजबूतीने घडू शकतात हे गेल्या 1 महिन्यात या भागातल्या जनतेनं अनुभवलेले आहेत. दिग्गजांच्या सभा जनतेने बघितल्या. त्यामुळे निकालामधून नेमकं काय चित्र स्पष्ट होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, पण आता सध्याला आपण बघितलं तर गड कोण राखू शकतं याबद्दल जनतेमध्ये काय चर्चा आहे? विशाल, अजून तरी जनतेमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र गेल्या 5 वर्षात आपण बघितलं तर काही ठिकाणी भाजपच्या ताब्यात नगरपंचायती होत्या, तर त्या ठिकाणी नेमकं आता ही परिस्थिती कायम राहील का? विशेषतः सिरोंचा नगरपंचायत असेल, अहेरी असेल, त्यासोबतच चामोर्शीमध्ये काँग्रेस होती, कुरखेडामध्ये वेगळ्या पद्धतीने होतं. त्यामुळे जे 5 वर्षातले सत्ताधारी आहेत त्यांना जनता परत अनुकूल कौल देणार आहे का? किंवा आता राज्यातलं जे सत्तांतर झालेलं आहे, सरकार बदलून नवीन सरकार आलेलं महाविकास आघाडीचं, त्या संदर्भात जनता अनुकूल कल देणार आहे का हे बघावं लागेल. कारण आपण बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग फारसा झाला नसला तरी शिवसेनेनं या ठिकाणी एक नवीन वेगळ्या पद्धतीचा म्हणजे जो प्रयोग केलेला आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी शिवसेनेनं राष्ट्रवादी सोबत युती केली होती, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्माराव बाळात्रम यांच्या पुढाकारातून. आणि ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेस सोबत युती केली होती, विशेषतः चामोर्शी असेल, धानोरा असेल, कुरखेडा असेल या ठिकाणी. त्यामुळं हा जो प्रयोग आहे या ठिकाणी जर यश मिळालं तर भविष्यात राज्यात शिवसेना हा प्रयोग जिल्हा परिषदेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये राबवू शकते अशी शक्यता किंवा सूत्रांनी आपल्याला अशी माहिती, शिवसेनेतल्या वरिष्ठ सूत्रांनी सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे की इथं जर यश मिळालं तर हाच प्रयोग तिथं होऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षासोबत युती, म्हणजे जिथं आपलं शून्य अस्तित्व आहे तिथं निदान त्या पक्षासोबत युती करून आपली ताकद किंवा आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा सोयीनुसार आघाडी करायची आणि आपली सत्ता स्थापन करायची असा जो एक फॉर्म्युला या निवडणुकीत आपण बघितलेला आहे तो इथे देखील होऊ शकतो. पण बघूयात आपल्याला बरोबर 10 वाजल्यानंतर काय नेमकी आकडेवारी गडचिरोलीतनं पुढे येते, यावरनं नेमका जनतेचा कल हा कोणाच्या बाजूने होता हे स्पष्ट होणार आहे. पुढे पाहूयात. राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तब्बल 26 नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे तब्बल 344 उमेदवार निवडून आलेत. राज्यातल्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं हे यश मिळवलंय. शिवसेनेच्या मदतीनं राज्यात सत्तेत आलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सुसाट सुटल्याचं निकालातून स्पष्ट होतंय. भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला
असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले, तसा दावा त्यांनी केलाय. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपला बहुमत मिळालंय आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष जो आहे तो 4थ्या स्थानी गेला आणि 2017 पेक्षा भाजपला 65 जागा अधिक मिळाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, तसा दावा केला. नगरपंचायत निवडणुकी आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे आणि म्हणून पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या टीमला मी या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. पुढे पाहूयात, कोकणातल्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कोकणातल्या 17 नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल 95 जागा जिंकल्या. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं 65 जागा मिळवल्या, तर एकट्यानं निवडणूक लढवलेल्या भाजपला 49 जागांवर विजय मिळवता आला. तर 4थ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेस उमेदवार जे आहेत ते 30 जागांवर जिंकले. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये तब्बल 201 जागा आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेनं सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार मुसंडी मारली आणि या विजयावर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केलंय. तर देवगड नगरपंचायतीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती. आमदार नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक त्यांना गमवावी लागली आणि त्यावरून शिवसेनेचे प्रचार प्रमुख संदेश पारकर यांनी जोरदार टोला लगावला. देवगडसारखी नगरपंचायत जी कायमस्वरूपी भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ती देखील शिवसेनेच्या ताब्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. कुडाळमध्ये देखील भाजपाला रोखण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. दोडामार्गमध्ये आमचे 2 सदस्य होते, ते आम्ही 7 पर्यंत पोहोचलेलो आहेत. वैभववाडीमध्ये एकही सदस्य नव्हता, ते आम्ही 7 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्या देवगड नगरपंचायतीमध्ये एकही सदस्य हा शिवसेनेचा नव्हता, ते शिवसैनिकांच्या कष्टामुळे आणि विशेषतः संदेश पारकर म्हणून जे तिथले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देवगड नगरपंचायत लढलेलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आदरणीय आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब हे लोकप्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत. या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब आहेत. या सगळ्या नेतृत्वाखाली जो काय आम्ही या शहरवासियांना जो शब्द दिला आहे, तो शहरवासियांना तो विकासाचा शब्द आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार. 50 ते 60 कोटी रुपयाची नळ योजना ही या देवगड जामसंडे नगरपंचायतीला दिली जाईल आणि पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. त्यामुळे कोकणात विशेष लक्ष सगळ्यांचं लागलेलं होतं की कोकणामध्ये ज्या 2 प्रमुख लढती होत्या, एक तर सिंधुदुर्ग आणि दुसरं आहे ते अर्थात दापोली. पण इथे शिवसेनेने आपला गड राखलेला आहे. पण कोकणातल्या 17 नगरपंचायतींचा निकाल जर आपण एकूण लक्षात घेतला तर यामध्ये मोठमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. 17 नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल 95 जागा जिंकल्या, तर एकट्यानं निवडणूक लढवलेल्या भाजपला 49 जागांवरती विजय मिळवता आला. तर 4थ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसचे उमेदवार 30 जागांवरती जिंकलेत. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये तब्बल 201 जागा आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेनं सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार मुसंडी मारली. या विजयावर उदय सामंत यांनी आपण बघितलं, आत्ताच नुकतीच त्यांची प्रतिक्रिया पाहिली, त्यांनी समाधान व्यक्त केलं. तर देवगड नगरपंचायतीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली. आमदार नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक त्यांना गमवावी लागली आणि त्यावरून शिवसेनेचे प्रचार प्रमुख संदेश पारकर यांनी जोरदार टोला लगावलेला आहे. कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. भाजपने तब्बल 8 जागा जिंकल्या असून मला माझ्या कार्यकर्त्यांबद्दल आनंद वाटतोय, समाधान आहे, अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी व्यक्त केली आहे. 2ऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. स्थानिक आमदार शिवसेनेचे, खासदार शिवसेनेचे आणि पालकमंत्री हे गल्लोगल्लीमध्ये फिरून सुद्धा ते 2ऱ्या क्रमांकावर आहेत. याच्यावरूनच शिवसेनेची आजची परिस्थिती तुम्हाला लक्षात येईल. वैभव नाईक हे मी सुरुवातीपासून सांगतो, त्यांची काम करण्याची पद्धत ही लोक आता नकारत चालली, ते आता मायनसमध्ये चालले.
ते फार काळ आता राजकारणामध्ये टिकू शकणार नाही. या निकालावरून पण तुम्हाला कळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. पण आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असून अहवाल सादर करण्यास सांगितला आणि या अहवालानुसार निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रकरण सुप्रीम कोर्टाने राज्य मागासवर्ग आयोगाला आगामी 2 आठवड्यात याबद्दल अंतरिम अहवाल द्यावा असे आदेश देऊ केलेत. पुढे पाहूयात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या अजूनही ICUमध्ये आहेत आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असं डॉक्टर प्रतीत यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा असं आवाहनही डॉक्टरांनी केलं आहे. आपल्या सगळ्यांच्या लता दिदींवरती उपचार सध्या सुरू आहेत ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आणि लता दिदींची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून देवाकडे प्रार्थना केली जाते. असाच रिक्षाचालक चाहता जो आहे, एक रिक्षाचालक आहे जो त्यांचा प्रचंड चाहता फॅन आहे आणि त्यांनी आपल्या रिक्षामध्ये लता दिदींचे फोटो लावून गाणे ऐकून लता दिदींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय तो. आणि या रिक्षाचालकासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांची मनमानी चालते आपण असं नेहमीच ऐकतो, परंतु यातले काही रिक्षा चालक टॅक्सी चालक असे आहेत की जे खरोखर चांगल्या प्रकारची सेवा लोकांना तर देतात, पण पर्यावरणपूरक असेल किंवा इतर संदेशसुद्धा देतात. मी असाच एका रिक्षा चालकासोबत आहे, ज्या रिक्षा चालकाने आपली गानसम्राज्ञी कोकिळा लता मंगेशकर गेल्या काही दिवसापासून रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्यासाठी प्रार्थनासुद्धा केलेली आहे की लता दिदी लवकरात लवकर बऱ्या व्हावा आणि त्यासाठीच म्हणून आणि लोकांनी सुद्धा त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे त्यासाठी म्हणून आपल्या रिक्षावर गान कोकिळा लता दिदींचे फोटोसुद्धा लावलेले आहे. गणरायाला प्रार्थनासुद्धा केलेली आहे की त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी. ही जी रिक्षा आहे ती पर्यावरणाचा संदेश देणारी सुद्धा आहे. रिक्षामध्ये अनेक सुविधा प्रवाशांनासुद्धा दिल्या जातात. हे सगळं जे केलेलं आहे ते रिक्षा चालक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. दत्ताजी, रिक्षा तुम्ही एकदम छान बनवलेली आहे, लता दिदींची प्रकृती ठीक नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करताय, लोकांमध्ये अवेअरनेससुद्धा करताय की लता दिदींसाठी प्रार्थना करा. काय सांगाल, कशा प्रकारची ही संकल्पना मनामध्ये आली होती? मी लता दिदींचा लहानपणापासून फॅन आहे आणि त्यांचा प्रवास 1943पासून गाण्यामध्ये आता सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये असू आहे की असे महान गायक 1943पासूनचा प्रवास 90पासूनचा त्यांनी केला. खरोखर लता दिदीचे फॅन आहेत आणि गेल्या काही दिवसापासून लता दिदी रुग्णालयामध्ये उपचार करत आहेत आणि त्यांना कंठसुद्धा दाटून आलेला आहे की दिदी लवकरात लवकर बऱ्या व्हावा. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन मनोज कुलकर्णी, न्यूज 18 मुंबई. त्यामुळे दिदींच्या प्रकृतीसाठी राज्यभरातनं त्यांचे चाहते म्हणजे सगळेच आम्ही सगळेच प्रार्थना करतोय आणि यात काही एक शंकाने दिदी लवकरच बऱ्या होतील. पुढे पाहूयात. बुलढाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आढावा घेतला. देऊळगाव राजा इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन शिंगणे यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. देऊळगाव राजा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर शिंगणे यांनी पोहोचून ऑक्सिजन प्लांटची पाहणी करत औषधांचा तुटवडा आहे का, कोरोना टेस्टिंग कशी सुरू आहे, त्याचबरोबर इतरही व्यवस्थेची पाहणी केली. या संदर्भात माहिती त्यांनी जाणून घेतली आणि या त्यांच्या अचानक भेटीमुळे एकूणच अधिकाऱ्यांची धावपळ उडाल्याचं देखील बघायला मिळालं. पण अशा प्रकारच्या भेटीमुळं सगळेच अधिकारी अलर्ट झाल्याचंही म्हणता येईल. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात. उत्तर अमेरिकेत 5G इंटरनेट लागू करण्यात आलं आहे आणि त्यामुळं विमानांच्या
संचलनात अडथळा येऊ शकतो, म्हणून एअर इंडियाने भारत अमेरिका मार्गावरील 14 विमान उड्डाणं बुधवारपासून रद्द केली. अमेरिकेत 5G इंटरनेटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतातील हवाई वाहतूक नियामक आपल्या विमान कंपन्यांशी समन्वयाने काम करत आहेत, असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट याबद्दल? महत्वाचं म्हणजे भारत विमा हवाई वाहतूक महासंचालनाच्या वतीने जी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की भारतातून अमेरिकेत जाणारी 14 विमानं रद्द करण्यात आले. 14 रद्द करण्यामागे त्यांनी जे कारण दिलं आहे, अमेरिकेमध्ये 5G प्रणाली जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे संचलनामध्ये मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकार आणि खास करून भारतीय हवाई कंपनी जी आहे एअर इंडियाने आपल्या सोबत समन्वय असलेले कंपन्या आहे त्यांचे समन्वय साधून जवळपास त्याच्या 14 विमानं रद्द केलेली आहे. जोपर्यंत हे 5Gच्या संदर्भात संचलन आणि 5G प्रणाली लागू करताना जे संचलन सुरू आहे त्यामध्ये तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोपर्यंत हे विमाने जाणार नाही, असंही भारतीय हवाई महासंचालनालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांना. पण आता ही अडचण कशी सोडली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बोलूयात निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या कोकणातील उत्तुंग पर्वतरांगांमध्ये इतिहासाची साक्ष देणारी अनेक महत्त्वाची ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक नवं ठिकाण रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये आढळलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कांदोशी गावापासून 8 ते 10 किलोमीटर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक उंच पर्वताच्या मध्यभागी नैसर्गिक गुहेमध्ये नयनरम्य अशा ठिकाणाचा शोध लागला असून त्या ठिकाणी गुहेत शिवपिंड असून त्या शिवपिंडीवर 12 महिने नैसर्गिकरित्या जलाभिषेक होताना पाहायला मिळतोय. बघूयात त्याबद्दल. नजर जावी तिकडे निसर्ग सौंदर्याचा आविष्कार. हजारो मीटर उंचीवरून पडणारा धबधबा. निळ्याशार पाण्याचं तळ. पर्यटकांना भुरळ घालणारं निसर्ग सौंदर्य. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी तर जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली आहे. या भागातील जैवविविधता, औषधी वनस्पती, विविध जंगली प्राणी हे तर आहेच, मात्र इतिहासाच्या पानांमध्ये देखील सह्याद्रीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गानं संपन्न असलेल्या याच भागात आता निसर्गाच्या अद्भुत आविष्कारानं नटलेलं एक ठिकाण नुकतंच सगळ्यांसमोर आल्यानं पर्यटकांना हे ठिकाण खुणावू लागलंय. खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारं हे जे शेवटचं गाव आहे कांदोशी, तिथून तब्बल 3 तास चालल्यानंतर एक असं ठिकाण येतं. उंच पर्वताचा कडा आहे आणि त्या कड्याच्या मध्यभागी उंच असा धबधबा आहे आणि त्या ठिकाणी एक शंकराची पिंड आहे. त्याबद्दल एक मोठा औत्सुक्य आहे, कारण या सह्याद्रीच्या कुशीमध्ये अनेक जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्यामध्ये पर्वत असेल, त्यानंतर नागेश्वरी असेल, जे अगस्ती मुनी होते आणि लोपामुद्रा यांनी देखील याच ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे. ते ठिकाण देखील जवळपासच आहे. जिल्ह्याची हद्द जिथे आहे त्या ठिकाणचं हे स्पॉट आहे. हा स्पॉट असा आहे की बऱ्याचशा लोकांना इकडे माहीत नाही आहे, अपरिचित असं हे ठिकाण होतं. आता काही आमच्या धनगर समाजाची, इतर समाजाची लोक या काही दिवसांपासून इथे यायला लागली. त्याच्यानंतर हा स्पॉट अक्षरशः प्रकाशझोतात यायला लागला. हजारो मीटर उंचावरून कोसळणारा धबधबा, या डोंगराच्या मध्यभागी असणारी गुहा आणि त्या गुहेच्या आतमध्ये शंकराची पिंड, पिंडीवर नैसर्गिकरित्या थेंबा थेंबानं होणारा जलाभिषेक, या सगळ्यामुळे हा परिसर पर्यटकांना, ट्रेकर्सना आकर्षून घेतोय.
यासोबतच याच गुहेसमोर निर्माण झालेला स्वच्छ आणि अत्यंत थंड पाणी असलेला नैसर्गिक तलाव पाहून तर मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. धबधबा असून त्याच्या धबधब्याच्या खालीच एक शंकराची पिंड आहे आणि शंकराच्या पिंडीवर बरोबर एक अशी प्राचीन काळी कुठेतरी एक मूर्ती निर्माण केली होती आणि तिचा आता आम्ही एक शोध घेतलाय. जरी दोन्ही चारही साईडनी म्हटलं चारही साईडला 3 साईडनी तरी जी डोंगरची जे काय डोंगर कपारी आहे, परंतु तिथे त्या ह्याच्यावर सतत पाण्याची संततधार असते आणि तिथे जरी म्हणजे हे नसलं तरी एकंदरीत तो जो परिसर पाहिला तो एकदम दुर्गम परिसर आहे. पर्यटन विभागानं अशा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ठिकाणांचा विकास करून ही ठिकाणं खुली केल्यास राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं ते खूप लाभदायक असेल यात शंका नाही. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, कांदोशी, रत्नागिरी. यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.